ओम श्री परमात्मने नमः. ज्ञानदेवांचा आत्मसंवाद प्रकरण 5. सच्चिदानंद पदत्रय विवरण. निष्कर्ष. ओव्या आहेत 18 आणि 19. ज्ञानदेव या सर्व चर्चेचा निष्कर्ष सांगत आहेत. ज्ञानदेव म्हणतात, एवं वस्तुसी जाणो जाता जाणण्याची वस्तू तत्वता, मग जाण आणि जाणता कैचा उरे. जाण म्हणजे ज्ञान, जाणता म्हणजे ज्ञाता. अशा प्रकारे वस्तूला जाणावयास गेले तर जाणीव हेच आत्म्याचे स्वरूप आहे असा प्रत्यय येतो. मग तेथे ज्ञान व ज्ञाता हे दोन भाव कसे राहतील. म्हणून सच्चित सुख हे बोल वस्तुवाचक नवते ही शेष विचाराचे. म्हणून सच्चित सुख हे शब्द परमात्म्याचे वाचक होऊ शकत नाहीत. हेच या तत्वविचाराचे सार आहे. स्वामी स्वरूपानंद याचा अभंग रूपांतर करताना म्हणतात, एवं आत्मवस्तू जाणावया जावे तव ती स्वभावे ज्ञप्ती मात्र, मग तया ठाई उरेल कोठून ज्ञाता आणि ज्ञान ऐसा भेद. म्हणून हे बोल सच्चित आणि सुख न होती वाचक आत्म याचे. आत्म्याची या ठाई बोल वृथा होय ऐसाची निर्णय विचारांती. प्रमेय परिच्छेदे प्रमाणत्व नांदे असे मागच्या ओवीत ज्ञानदेवाने प्रमाणत्वाची व्याख्या केली होती. प्रमेय म्हणजे जाणून घ्यायची गोष्ट. जर परिच्छेद असेल म्हणजेच देशकालाने मर्यादित झाली असेल तरच प्रमाणत्व संभवतं. परंतु परमात्मा प्रमाणाने सिद्ध करण्यासारखी गोष्टच नाही, कारण तो स्वतः सिद्ध आहे. ज्या इंद्रियांनी ज्ञान करून घ्यायचे त्या इंद्रियांना आधारभूत आहे. आणि जर इंद्रिये पुढ्यातील वस्तू जाणून घ्यायच्या ऐवजी मागे वळून आपला आधार कोणता हे शोधायला गेली तर ती परमात्मा स्वरूपच होतील. म्हणून ज्ञानदेव 18व्या ओवीत म्हणतात की वस्तूसी जाणो जाता जाणण्याची वस्तू तत्वता. परमात्म्याला जाणायला गेले तर जीव परमात्मा स्वरूपच होतो. मग त्यात जाणणे आणि जाणता म्हणजे ज्ञान आणि ज्ञाता उरतच नाही. ज्ञाता ज्ञेय स्वरूपच होऊन जातो. ज्ञाता ज्ञान ज्ञेय अशी त्रिपुटी असेल तरच प्रमाणाने ज्ञान करून घेणे संभवत असते. तेव्हा आत्मज्ञानाच्या ठिकाणी असा प्रमाणांचा व्यवहार संभवत नाही. त्याला निराळे राहून जाणता येत नाही. ज्ञाता जर वेगळा उरतच नसेल तर तो वस्तूचे वर्णन कसे करू शकणार. अर्थातच त्याचे श्रुतीने जरी सत चित आणि आनंद या पदांनी वर्णन केलं असलं तरी ती पदे त्या वस्तूची वाचक ठरत नाहीत हेच विवेकाने सिद्ध होते. स्वामी म्हणे गेला द्रष्टा दृश्य भाव कोंदाटला देव अंतर्बाह्य, भेद हरपला हरी एकला संचला. एकलाची हरी नांदे सर्व घटी आदी मध्य अंती स्वामी म्हणे. गेले मितूपण स्वामी म्हणे. स्वामी म्हणे मज ऐसा साक्षात्कार विश्वी विश्वंभर कोंदाटला. असा अनेक अभंगात स्वामी स्वरूपानंदाने आपला अनुभव नोंदवून ठेवलेला आहे. एका जनार्दनी पाहे पाहतेपण देव आहे असं एकनाथ महाराज म्हणतात. पाहतेपण देव आहे म्हणजेच जाणण्याची वस्तू तत्वता. जाणीव हेच वस्तुतः परमात्म्याचं स्वरूप आहे. पुढे सच्चिदानंद शब्दाच्या कार्यक्षेत्राची मर्यादा कुठपर्यंत आहे ते ज्ञानदेव दृष्टांताने स्पष्ट करत आहेत. तो भाग आपण उद्या पाहू. इतर अनेक ग्रंथांचा आधार घेऊन ज्ञानदेवांच्या अमृतानुभव या ग्रंथाचं लेखन व वाचन सौ मनीषा अभ्यंकर मिरज यांनी केलं आहे. हरिओम तत्सत.